तिने मिनलला असं सांगितलंय की रेश्माला आपण नाईट आउट साठी आपल्याकडे बोलूया, मग रात्री राकेश तिला भेटायला जाईल आणि मग राकेशला आपण फॉलो करूया आणि रंगे हात पकडूया. कळलं? वा, प्लॅन चांगला आहे. रेवा काय डिटेक्टिव्ह आहे का? हॅलो, पण नक्की आज प्लॅन आहे ना? हो का? नाही, तू एवढं कॉन्फिडन्सली बोलते म्हणून विचारलं. हा, कुठून आला एवढा कॉन्फिडन्स तुझ्यात? बघायचं तुला कुठून आलाय? हॅलो, काय चाललंय? हा, मिनल, तू शाळा घेतली का ॲनाची? ऑब्विसली. आता या वेळेला हिला जर खरं खरं सांगितलं तर आपली वाट लावेल, पचकेल कुठेतरी, आपल्यालाच महागात पडेल ना. बरं ते जाऊ दे, तू तिकडे नुसता खात बसू नकोस, नीट लक्ष दे. हा, बरोबर संध्याकाळी रेश्माला इकडे घेऊन यायचं. हा, आणि राकेशला घराबाहेर पडू द्यायचं नाही. मी आणि रेवा घराखालीच आहोत, कळलंय का? हा, येस सर. कानफाड पडेन. येस मॅडम. ठेव. ऐक ना, आणि ते काय, मी येतो. कुठे चालले? कुठे म्हणजे? ऑफिस आहे मला. ऑफिस? कसलं ऑफिस? आता कर्फ्यू लागला की ऑफिस बंद असतं. कर्फ्यू? हा, मग कर्फ्यू लागलाय ना. इकडे रेवा आली आहे, ऑफिसला वगैरे काही जायचं नाही. मी सांगेपर्यंत कुठंच जायचं नाही. अहो, तुम्ही गेला बाहेर ऑफिसला आणि तुम्हाला निशाला भेटावं असं वाटलं आणि तुम्ही गेला तर तिकडे सगळी वाट लागेल ना. त्यामुळे जायचं नाही. आजचा दिवस घरातून नो एक्झिट. अरे पण असं कसं? काय पटत नाहीये का? अहो बसा जरा, पंख्याची हवा खाऊ आपण. नाही जात मी ऑफिसला. मी थांबतो इथेच. तेच म्हणलं, मस्त मस्त पैकी पंख्याची हवा खाल्ली असती. बसा बसा. पिक्चर आहे का कुठला? हे बघा, तुम्हाला इथे बसून जे काही खायचंय ना ते खा. मी आत बसतो.